एक तक्रार आहे की मुलं आमचं ऐकत नाहीत. मला दीपकजी म्हणले, सर तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलावलंय. आणि आज रामनवमी आहे. एक प्रभू श्री राम आपले आई वडील सांगतायत त्यासाठी सगळ्या राज्याधिकाराचा त्याग करून 14 वर्ष वनवासाला जात आहेत. आणि आज आमचे पालक म्हणतायत की आमची मुलं ऐकत नाहीत. आमच्या मुलांना कोणता संस्कार द्यायचा आहे नेमका? प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण वनवासाला निघाले. काही अंतर पार केल्यावर अचानक श्रीराम खाली वाकून वाटेवरचे छोटे छोटे दगड उचलून बाजूला फेकायला लागले. सीतामाईंना काही कळेना. त्यांनी प्रभू श्रीरामांना विचारलं, आपण पुढे चालत आल्यावर आता पाठीमागचे दगड का उचलताय? दगड टोचू नयेत म्हणून उचलून बाजूला फेकत असता तर मी समजू शकले असते, पण आता वाट तुडवून आपण पुढे आलोय, आता पाठीमागचे दगड उचलायची गरज काय? त्यावेळी श्रीराम असं म्हणाले की आपण वनवासाला आलो आहोत हे भरताला माहिती नाहीये. भरत त्यावेळी अयोध्येत नव्हते, पण ज्यावेळी भरत अयोध्येत येईल आणि आपण वनवासाला गेलो हे त्यांना कळेल, त्यावेळी भरत क्षणभर सुद्धा अयोध्येत थांबणार नाही. तो आपल्या पाठीशी पटकन धावत येईल आणि तो आपण ज्या वाटेनं आलोय त्याच वाटेनं धावत येईल. सीतामाई म्हणाल्या, मग तुम्हाला असं वाटतं का की पाठीमागून येणाऱ्या भरतांना खडे टोचू नयेत, दगड टोचू नयेत म्हणून ते उचलून बाजूला फेकावेत? आपला भरत इतका दुबळा वाटतो का? आपला भरत इतका कमी क्षमतेचा वाटतो का की त्याच्यासाठी तुम्ही वाट मोकळी करताय, त्याला खडे टोचू नयेत म्हणून खडे उचलून बाजूला फेकताय? प्रभू श्रीराम म्हणाले, भरत शक्तिमानच आहे, खडे टोचल्यावर त्याला त्रास होणार नाही याची मला कल्पना आहे, पण ज्यावेळी हे खडे त्याला दिसतील आणि याच वाटेने आपले बंधू श्रीराम पुढे गेले आहेत हे त्याला कळेल, आणि जर आपल्या पायाला खडे टोचतायत तर हे प्रभू श्रीरामांच्या पायांना सुद्धा टोचले असणार. माझ्या पायाला खडे टोचले आहेत हे ज्यावेळी त्याला कळेल, त्यावेळी जी वेदना भरताला होईल ती वेदना भरत सहन करू शकणार नाही. मला खडे टोचल्याची वेदना भरताला होऊ नये म्हणून हे खडे उचलून मी बाजूला फेकतो आहे. श्रीरामांकडे ही संवेदनशीलता होती. खडे टोचावेतच नव्हे तर टोचलेत हे कळू सुद्धा नये, ही संवेदनशीलता माणसाला जिवंतपण बहाल करते. ही संवेदनशीलता माणसाला संस्कृती बहाल करते आणि हीच संवेदनशीलता माणसाला संस्कार बहाल करते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण दुर्दैवानं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण दुर्दैवानं चरित्र कला शिकवली जात नाही. मी दीपकजींचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी करेन की आपण जीवशास्त्र शिकवता आहातच, पण अशा सोहळ्यातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत जीवनशास्त्रही पोहोचवत आहात याचं मनस्वी कौतुक आहे. चित्रकलेबरोबर आपण चरित्र कला त्यांच्यापर्यंत पेरत आहात याचं मनस्वी कौतुक आहे. खरं तर विद्यार्थी ही तुमची आमची कौटुंबिक संपत्ती नव्हे तर ती राष्ट्राची संपत्ती आहे. या राष्ट्रातला प्रत्येक नागरिक घडला पाहिजे यासाठी सगळ्या पातळ्यांवर सारेच प्रयत्न करत असतात. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. पण जोपर्यंत ज्याला घडायचं आहे त्याला जर घडावंसं वाटत नसेल तर कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्या घडवण्याचा काही उपयोग होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मुळात त्याला काय वाटतंय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. दुर्दैवानं ज्याला घडवायचं आहे त्याला काय वाटतंय हाच प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो आणि आपल्याला काय वाटतंय याचा उहापोह सुरू करतो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. आत्महत्या करणारे विद्यार्थी कुठले आहेत? ते मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहेत, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे मुळातच हे विद्यार्थी बुद्धिमान आहेत, हे गुणवंत आहेत. मग असे बुद्धिमान विद्यार्थी असा आत्मघात का करून घेत आहेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. प्रश्न असा आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, कुठेतरी गोंधळ आहे. त्याच्या मुळाशी आपण गेलो आहोत का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. मी परवा रस्त्यानं चाललो होतो, अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज ऐकू आला. मला उत्सुकता वाटली.
नवरा बायकोचं भांडण होतं. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय चांगला होता त्यामुळे आपसोकच माझं लक्ष तिकडं गेलं. बायको तावातावानं सांगत होती, हे बघा यावेळी मी तुमचं ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला, तुला काय कळतंय, तू गप्प बस, आता दवाखाने ओस पडायला लागलेत, मुलाला इंजिनियरच करायचं. नवरा बायकोचं भांडण पेटलं. बायको म्हणे डॉक्टर करायचं, नवरा म्हणे इंजिनियरच बनवायचा. शेजारी पाजारी जमा होतले, 4 जण बायकोच्या गटाचे, 4 जण नवऱ्याच्या गटाचे. काही माणसं म्हणायला लागले, बरोबर आहे वहिनी तुमचं, डॉक्टरच करा. नाही ना काका बरोबर आहे, इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी आणखी वाढली. घरातली गर्दी पायऱ्यांवर आली, पायऱ्यांवरची गर्दी रस्त्यावर झाली. 2 गट तावातावानं भांडायला लागले, डॉक्टर करा, इंजिनियर करा. बघता बघता रस्ता बंद झाला, वाहतूक खोळंबली, गाड्या थांबल्या, माणसं गाड्यातनं उतरली, रस्ता बंद झाला. कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस धावत धावत आले. नेमकं प्रकरण काय तपास केला आणि प्रकरणाच्या मुळाशी म्हणजे या नवरा बायको जवळ आले. नेमका प्रकार काय फौजदारांनी दरडावून विचारलं. तशी बायको म्हणाली, हे बघा दरवेळी यांचं मी ऐकते, यावेळी ऐकणार नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच बनवणार. वडील म्हटले, त्याला काय कळतंय, तिच्याकडे लक्ष देऊ नका, हे बघा माझ्या मुलाला इंजिनियरच बनव. ते फौजदार म्हटले, तुम्ही दोघंही जरा शांत राहा, तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. तशी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. हल्ली शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धाच इतकी झालीये की मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या माता पित्यांना त्याच्या शिक्षणाची, त्याच्या भविष्याची, त्याच्या करिअरची चिंता सतावती आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण या सगळ्या प्रकारामध्ये आईला वाटतं हे बनावं, वडिलांना वाटतं ते बनावं, पण मुलाला नेमकं काय वाटतं याचा शोध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुर्दैवानं इथं गफलत होते आणि मग पुढचा सगळा गोंधळ होतो. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी ते जोखलं आणि वडिलांनी सांगितलं, तुला जे करायचं आहे तेच तू कर. आणि इयत्ता 4थी पासून तेंडुलकर फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत राहिला. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. हा सचिन तेंडुलकर इयत्ताला 12वीच्या इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. एवढा धडा, यशाचा धडा गिरवायला पुरेसा आहे. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात आपल्या मुलांमध्ये नेमकं आहे काय, त्याचा नैसर्गिक कल काय, त्याची आवड काय, त्याची स्वप्न काय, त्याची ध्येय काय, या सगळ्याचा विचार करणं, याचा अर्थ खरं तर शिक्षणाला आरंभ करणं. हे शिक्षण नव्हे, हा आरंभ आहे. पण आरंभीची ही पावलं पहिल्यांदा उचलणं हे प्रत्येक माता पित्याचं पहिलं कर्तव्य आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जेवढ्या लवकर तुम्हाला हे कळेल तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळेल. जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या अधिक उंचीवर तुम्ही पोहोचाल. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय तो हा आहे. पाश्चात्य देशांमध्ये मुलांच्या नैसर्गिक कल चाचण्या घेतल्या जातात आणि त्याचा नैसर्गिक कल ज्या क्षेत्राकडे आहे त्याच क्षेत्रात त्याला पाठवलं जातं. म्हणजे 10वी नंतर एखादा विद्यार्थी म्हटला की मला चित्रकला शिकायची आहे, तर त्याला कुठलीही जोर जबरदस्ती केली जात नाही. त्याला चित्रकलाच करू दिली जाते आणि सरकार तिथलं त्याला दरमहा 1.5 लाख रुपये देतं की तुझी कला तू विस्तार, तुझ्या कलेचा तू विकास कर. हेच कारण आहे की 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिक मध्ये 100 स्वर्ण पदक मिळतात आणि 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं. जे करायचं आहे तेच करू दिलं तर निश्चितपणे कर्तृत्व गाजवता येतं, इतिहास घडवता येतो. यश मिळवण्याचा पहिला सोपा मार्ग आहे की आवडीच्या क्षेत्रात जा आणि जर त्या क्षेत्रात जाता आलं नाही तर ज्या क्षेत्रात आहात त्याच क्षेत्राला आवडीचं बनवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आवड असेल तरच सवड निघते, नाहीतर नुसती तडजोड होत राहते आणि एकदा ओझं बनून कुठलंही काम तुम्ही करू लागला की मग त्या कामात राम राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. तिथं यश कधीच मिळत नाही. हेही सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे पहिली गोष्ट सगळ्यात जर महत्वाची कुठली असेल तर आमच्या मुलांत काय आहे याचा शोध घेणं. मुळात आम्ही अध्यात्म हा शब्द वारंवार वापरतो, पण अध्यात्माचा नेमका अर्थ काय आहे? अध्यात्माचा अर्थ आहे स्वभाव. स्वभाव, स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान, स्वतःच्या स्वभावाचं ज्ञान, स्वतःच्या गुणांचं ज्ञान, म्हणजे स्वतःची ओळख करून घेणं, यालाच आम्ही अध्यात्म असं म्हणतो. आमची अडचण अशी आहे की रस्त्यानं चालता चालता आम्ही एखाद्याला सहज म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तू तुला ओळखलंयस का?
हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. दुर्दैवानं आम्ही जग ओळखत राहतो पण स्वतःला ओळखणं मात्र विसरतो. ही आमची अलीकडची अपयशाची सगळ्यात प्रमुख कारण आहेत. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता एक याच्यातून दुसरा महत्वाचा मुद्दा येतो. याचा अर्थ आम्हाला जे घडवायचं आहे, आम्हाला जे करायचं आहे ते मग आम्ही करू शकत नाही का? हा सगळ्यांचा एक साधा सोपा विषय असतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. म्हणजे हवं ते घडवता येतं, हवं ते बनवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि ज्या गोळ्याला आकार द्यायचा आहे तो गोळा संस्कारक्षम वयाचा हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकदा 16 वर्ष उलटली की मग तुम्ही तुमच्या मुलाला कितीही घडवू म्हटला तरी ते शक्य नाही. माती ओली असतानाच आकार देता येतो. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला आहे. मुळामध्ये आम्हीच एक भ्रम तयार करून ठेवलाय. नाही, तो जरा अभ्यासात कमीच आहे, नाही त्याला जरा बुद्धी कमीच आहे, नाही त्याचं जरा अभ्यासात लक्षच नाही. हे कोण ठरवतं? हे आपण ठरवतो. तुम्ही काही मूल्यमापनाचे काही आराखडे घेऊन आलात की त्याला बुद्धी कमी आहे, त्याला जास्त आहे, तो जरा अधिक चांगला आहे? कुणी ठरवलं हे? तुम्हाला ठरवायचा अधिकार तरी काय? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. परमेश्वर प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाला सारखंच देतो, समानच देतो, काही फरक करत नाही. मग याला कमी त्याला जास्त हे भेद आम्ही का निर्माण करावेत? हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे एखाद्या घरात जर गेलो आणि घरात जर 2 मुलं असली तर वडीलच सांगतात थोरला जरा अभ्यासात बरा आहे, धाकट्याचं काही लक्ष नाही. धाकट्याचं लक्ष नाही म्हटल्यावर धाकटा परत लक्षच देत नाही. थोरला बरा आहे ना, करू द्या थोरल्याला, संपला विषय. हे कोण तयार करतं सगळं? हे भ्रम आम्ही तयार करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यांची मुलं कलेक्टर होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण तुम्ही कधी बघितलंय? अडचण अशी आहे की मुलांच्या चुका काढायच्या संधी शोधण्यापेक्षा मुलांचं कौतुक करायच्या संधी जर तुम्ही शोधायला लागला तर मुलं आपोआप यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची अडचण काय आहे? आम्ही चुका काढत राहतो. चुका काढूच नका, ते चुकत नाहीत असं नव्हे, पण चुकांवर सुद्धा उत्तम पद्धतीनं सकारात्मकतेनं त्याला सांगता येतं, सावरता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्याला हे सावरणं जमलं त्याला त्याचं स्वतःचं मूल घडवणं जमलं. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कुणाची मुलं घडतात? म्हणजे ज्यांची मुलं जिल्हा पोलीस, घरातलं वातावरण कधीतरी जाऊन बघून या. तो मुलगा असतो कपडे न घालताच उघडा नागडा घरात फिरत असतो. आई चिडत नाही, आई रागवत नाही. आई त्याला म्हणते बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या बाळाला प्रश्न पडतो, शर्ट नाही घातला, चड्डी नाही घातली आणि आई सांगते किती सुंदर दिसला. ते बाळ आईला विचारतं आई खरंच? तुमची हो, किती छान दिसता. अहो कपडे न घालता एवढे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसतात, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर एवढे देखणे दिसतात, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरगा पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतं. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. बाबा कसा? अख्ख्या शिरूर मध्ये तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोराला आणखी हुरूप येतो. पोरगा धावत धावत आजोबांकडे जातं. आजोबा आजोबा मी कसा दिसतो? आजोबा म्हणतात कलेक्टर. संपला ना, पोरगा कलेक्टरच झाला. काय करायला लागतं तुम्हाला? प्रेरणा किती देतो आम्ही, प्रोत्साहन किती देतो आम्ही. तुझ्यात हे आहेच असं किती वेळा सांगतो आम्ही. आम्ही तुझ्यात ते नाही, हे नाही, तुला जमणार नाही. हे का? साधा विषय आहे. आमची मुलं परीक्षा आली की भितात, एखादे संकट आलं की भितात, अडचण आली की भितात. ही भीती निर्माण होते कुठून? यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभासते. ही भीतीची भिंत ढासळली की यश स्वागताला येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण मुलं घडवण्यासाठी ही भीती घालतं कोण? तुम्ही कधी घरातलं उदाहरण बघितलंय? मुलगा रंगत असतो, आई काहीतरी स्वयंपाक करत असते आणि तो रंगत रंगत मुलगा अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं जातो. धाडसी आहे तो, जन्मजात प्रत्येकात धाडस आहेच. प्रत्येक जण निर्भय आहे. तुम्ही चुलीजवळ असणाऱ्या त्या इवल्याशा मुलाला किती वेळा सांगा, तो विस्तव हातात धरायचा प्रयत्न करतोच. भीती नाहीच आहे, तो निर्भयच आहे जन्मता. भीती निर्माण कोण करतं? आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची माणसं. आम्ही घडतो कसे?
आम्ही शांतपणे कधी तर लक्षात घेतलं पाहिजे. तो मुलगा अंधाऱ्या खोलीच्या दिशेने रंगत रंगत निघालेला असतो. तेवढ्यात आईचं लक्ष असतं, ए नको जाऊ, भाऊ आहे. ते रांगणार मूल जागेवर थांबतं, तिथूनच आईकडे बघतं, भाऊ आहे नको. ते थांबतं, पण आई परत कामाला लागली की परत त्या अंधाराच्या दिशेने जायला सुरुवात करतं. आईचं परत लक्ष जातं, हे सांगितलं ना नको जाऊ, भाऊ असतो अंधारात, नको जाऊ. ते परत थांबतं, आईकडे बघतं, आई कामाला लागलेली दिसते, ते परत अंधाराकडे झेपावतं. धाडस जन्मजात आहेच, ते परत झेपावतं. पण ते परत अंधाराकडे निघालेला आई बघते, आई जागेवर उठते, धावत जाते. किती वेळा सांगितलं अंधारात जायचं नाही, भाऊ असतो, चल इकडं. त्याला उचलते आणि इकडं आणून ठेवते. त्या मुलाच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पुढं हाच पट्ट्या 2 पोरांचा बाप होतो, पण अंधारात जायला घाबरतो. दोष त्याचा नाही, त्याच्या अर्ध जागृत मनावर जो संस्कार झाला, अंधारात भाऊ असतो, त्या संस्काराचा तो दोष आहे. मला सांगा, इथं एवढे सगळे बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय? मग नसलेला भाऊ आमच्या पोरांच्या डोक्यात का घालता? त्याचं धाडस का मारता? त्याच्यात भीती का निर्माण करता? आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, तो सायन्सला ऍडमिशन घेतलं की पहिलं 4 बाजूने नको, फिजिक्स अवघड. अरे त्याला शिकू दे तरी. आत्ताशी 10वी झालाय तो, फिजिक्स कसं त्याला माहिती नाही. हे कोण भीती घालतं? तो मुळात निर्भय आहे, तो मुळात धाडसी आहे, त्याला सगळं करता येत आहे. पण हे आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ते सतत त्याच्या मनात भीती निर्माण करतं. त्यामुळे मी पहिल्यांदा सांगतो, ज्याला घडायचं आहे ना, त्यांनी नकारात्मक वातावरणातनं पहिले बाजूला व्हा आणि सकारात्मक वातावरणात जा. जिथं प्रेरणा देणारी माणसं आहेत, जिथं प्रोत्साहन देणारी माणसं आहेत, पुढं चल म्हणणारी माणसं आहेत, अशा माणसांच्या सहवासातच यश मिळवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर अडचण काय होते माहिती आहे? तुम्ही हत्तीचं छोटं पिल्लू बघितलं असेल, तो माहू त्याला साखळदंडानं बांधून ठेवतो. तो साखळदंड तोडायचा तो हत्ती विलक्षण प्रयत्न करतो, अपाट प्रयत्न करतो, पण बळ तोकडं पडतं. तो लोखंडी साखळदंड त्या छोट्या हत्तीला तोडताच येत नाही. ते पिलू कोशिश करून थकतं आणि शेवटी मनात पक्क ठरवतं, आपने बस की बात नाहीये. साखळदंड तोडणं कठीण, तोडूच शकत नाही आपण. त्याच्या डोक्यात पक्क बसतं. तोच हत्तीचं पिलू परत मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठे वृक्ष सोंडेत पकडून उन्मळून टाकतं, इतकं बलशाली होतं. त्या मोठ्या हत्तीला माहूत कधी साखळदंडानं बांधूनही ठेवत नाही. त्याच्या आसपास फक्त साखळदंड टाकलेला असतो, बांधत अजिबातच नाही. पण तरी एवढी ताकद असूनही हत्ती कधीही तिथून निसटून जायचा प्रयत्न करत नाही. कुणीतरी माहुताला विचारत, अहो एवढा मोठा हत्ती तुम्ही बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधायची गरज नाही, हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय, आता तो अजिबात हलणार नाही. आमच्या सततच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बोलण्यामुळं आमची मुलं स्वतःला बांधून घेतात. आपण असेच आहोत, आपल्याला हेच येणार, आपल्याला हे येणारच नाही, ही मग त्याच्यात किती ताकद येऊ द्या, किती बुद्धिमत्ता असू द्या, किती उपजत कौशल्य असू द्या, हे मर्यादाचं कुंपण जर आम्ही त्याच्या भोवती घातलं तर तो घडूच शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक आयुष्यातला नियम कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही. ही मर्यादा आपली आपण घालतो, ही बंधनं आपली आपण घालतो, बस दुसरं काही नाही. ह्या मर्यादा दुसरं बाहेरून कुणी आम्हाला घालत नाही, ही आपली आपण घालून घेतलेली बंधनं असतात. त्यामुळे या शृंखला पहिल्यांदा तोडा. आमच्या मुलांना पक्क सांगा, तुझ्यात काहीही कमी नाही, कुठलीही कमतरता नाही, तुझ्यात सगळं आहे, असं अजिबात काही नाही. नाही ते प्राध्यापक दीपकजींना दिवसाचे 48 तास मिळतात, त्यामुळे मग त्यांचं ते शिरूरलाही संस्था आहे, इथंही संस्था आहे, ते श्रीगोंद्यालाही संस्था आहे, 48 तास असतात त्यांना. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24च तास. कसं काय करणार आपण? असं होतं का हो कधी? यशस्वी माणसाला 48 तास मिळतात म्हणून तो यशस्वी?
आणि आम्हाला नाही, सगळ्यांना 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. बुद्धीचं सुद्धा नेमकं तसंच आहे. तुम्हाला मिळालेल्या बुद्धीचा कोण कसा किती अचूक वापर करेल याच्यावर तुमचं यश ठरतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्यात काहीही कमी नाही हे पक्क डोक्यात ठेवा. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची. आपण काही बनवू शकतो, काही होऊ शकतो, काहीही करू शकतो. तुम्हाला चित्रकार बनायचं आहे, बनवू शकता. नाटककार बनायचं आहे, बनवू शकता. डॉक्टर बनायचं आहे, बनवू शकता. इंजिनियर बनायचं आहे, बनवू शकता. NDA जायचं आहे, जाऊ शकता. कुठली स्पर्धा परीक्षा करू शकता. कलेक्टर व्हायचं आहे, होऊ शकता. जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकता. काहीही तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही होऊच शकता. ही पहिली गोष्ट आपल्या डोक्यात ठेवा. असं काहीच जगात अशक्य नाही, अजिबात काही नाही. स्वतःच्या क्षमता, स्वतःची बुद्धिमत्ता, स्वतःचे कौशल्य या सगळ्यांचं साठा तुमच्यात मुळात आहेतच. एक मूर्तिकार ओबडधोबड दगडातनं सुंदर सुंदर मूर्ती तयार करायचा. कुणीतरी त्याला विचारलं, या ओबडधोबड दगडातनं तुम्ही इतक्या सुंदर सुंदर मूर्ती कशा काय तयार करता? तो मूर्तिकार म्हणाला, तसं बघितलं गेलं तर मी काहीच करत नाही, कारण मूर्ती दगडातच असतात. मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आमचं तसंच आहे. सगळं आमच्यात आहेच. आम्हाला बाहेरून काहीच नाही टाकायचं, आम्हाला फक्त नको तेवढं बाजूला काढून फेकायचंय. हे महत्वाचं. अलीकडची अडचण अशी झाली आहे, मुलं म्हणतात नको तेवढं ठेवा. मूर्ती घेऊन गेलात तरी काही अडचण नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे, सगळ्यात मोठी. इथं मात्र आम्ही सजग व्हायची वेळ असते. इथं आम्ही सावध व्हायला हवं. कुठलं ध्येय पेरता तुम्ही त्याच्यात, कसं बळ देता तुम्ही त्याला, आम्ही हे सांगायला हवं. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे, त्याच्या आत जे आहे त्याचा साक्षात्कार त्याला घडवून देणं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कृती. करायला हवी, करायलाच हवी. पण बऱ्याच लोकांचं असं आहे, करू का नको, करू का नको, हा निर्णयच होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. अपयशी माणसाचं अपयश मिळण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये? निर्णयच न घेणं. तो काही करतच नाही. एका शेतकऱ्याला विचारलं, यंदा शेतात गहू पेरलाय का? तो म्हणला नाही, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे गहू पेरला नाही. मग यंदा मका तरी लावलाय का? नाही, यंदा मक्यावर सुद्धा कीड पडायचा संभव आहे म्हणून मकाही लावला नाही. मग यंदा शेतात पेरलंय काय? कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून काय पेरलंच नाही. अरे तुम्ही जर काय पेरलंच नाही तर तुम्हाला काय मिळणारच नाही. का पेरलं नाही? तुम्ही कारण सांगत बसता, पाऊसच पडणार नाही, असंच होणार आहे, कीडच लागणार आहे, यावेळी मेडिकलला जागाच मिळणार नाही, इंजिनिअरिंगची परीक्षाच होणार नाही, कोरोनाचा परत प्रादुर्भाव वाढतोय, बहुतेक ऑनलाईनच शिकावं लागतंय. अरे तू कशाला बाकीचं सांगत बसतो? आमची अडचण काय? तू कृती कर ना. कृती कधी होते? निर्णय घेतला तर. निर्णय कधी घेता येतो? विचार पक्का असेल तर. विचार कधी पक्का असतो? तुम्ही स्वतःबद्दल गंभीर असाल तर. गंभीर कधी असता? तुमचं ध्येय ठरलं असेल तर. ध्येय कधी ठरतं? तुम्हाला काय करायचंय हे माहिती असलं तर. आम्ही या टप्प्यातनं गेलो का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दीपकजी मगाशी सांगत होते, आम्ही तयार आहे. आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव सुद्धा वाईट ठेवलंय. संदर्भ. आम्ही काय करू शकतो? संदर्भ देऊ शकतो. तुम्ही आमचा वापर करा जिथं अडचण येते, जिथं प्रश्न पडतोय, जिथं शंका येते, जिथं तुम्हाला वाटतंय आपण कमी आहोत, आम्ही त्या जागा भरायला तयार आहे. तुम्हाला जे हवं ते द्यायला तयार आहे. आम्ही वाईड आहोत, पण तुम्ही सुरुवात तर करा. दिशा द्यायला ते आहेत. एक सद्ग्रस्त बस स्टँडच्या दिशेने निघाला होता. अर्धा तास चालल्यावर थकला. तेवढ्यात पाठीमागून रिक्षा आली. त्याने रिक्षाला थांबवलं. रिक्षावाल्याला विचारलं, स्टँडवर येणार का? रिक्षा म्हणला येतो की. किती घेणार? रिक्षावाला म्हणला 100 रुपये. म्हणला 100 रुपये? आधीच अर्धा तास चाललोय, आता जवळच असेल, तुला कुठे 100 रुपये द्या. हा सद्ग्रस्त निघाला रिक्षा न घेता चालतच. आणखी अर्धा तास चालत चालत पुढे गेला. स्टँड काय येईना. तेवढ्यात पाठीमागून तोच रिक्षावाला परत आला. याने परत रिक्षावाल्याला थांबवलाय, थांब, आता स्टँडवर येणार का? तो म्हणला येतो. किती घेणार? रिक्षावाला म्हणला 200 रुपये. अरे मगाशी तर 100 म्हटला, आता त्याच्यानंतर मी अर्धा तास पुढे चालत आलोय, आता 200 कसे? रिक्षावाला म्हटला, तुम्ही एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय. दिशा माहिती असणं फार महत्वाचं आहे.
दिशा दाखवणारा पाठीशी असणं फार गरजेचं आहे. दिशा दाखवणारा नसला, दिशा माहिती नसली की मग वेळ वाया जातो, ऊर्जा वाया जाते, कष्ट वाया जातात. हे जाऊ नये यासाठी सगळं श्रीगोंद्यात व्यवस्थित असताना हा दीपक हिथं सगळं प्रकाशमान करायला आला. याचं कारण काय की ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांना करायची इच्छा प्रचंड आहे, फक्त मार्ग सापडत नाही, सापडला तर योग्य दिशा मिळत नाही. हे दिशा देण्याचं काम फार महत्वाचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट काय, दिशा ती मिळाली. आता तेही झालंय. आता काय करायचं, आता निर्णय घ्या ना पटकन. काय करायचं आहे, नीट करायचंय, JEE करायचंय, NDA करायचंय, काय काय ठरलंय तुमचं. एखाद्याला विचारलं काय 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 ठरलंय, मग पुढं बघू आता होईल ते. अरे काय होईल, नाही चाललाय प्रयत्न. अरे कशाचा चाललाय प्रयत्न, आणि नाही झालं तर नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. मग चिटक ना. काय ध्येय आहेत आमची, ठरवाना पटकन काय करायचं ते. अहो काय काय लोक 50 उलटली तरी निर्णय घेत नाहीत. जाताना म्हणतात त्यावेळी निर्णय घेतला असता बरं झालं असतं. अरे तुला धरलं होतं कुणी, अडचण काय आमची. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं, नील आर्मस्ट्रॉंग. खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का हो, नाही. चांद्रयान मोहिमेचा प्रमुख कोण, एडविन सी अल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता, म्हणून या नासाच्या चांद्रयान मोहिमेमध्ये मुख्य पायलट म्हणून निवड झाली ती एडविन सी अल्डारिन, आणि त्याला सहाय्यक को पायलट म्हणून निवड झाली नील आर्मस्ट्रॉंग. तो अमेरिकेच्या नौसेनेत होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता, तो सहाय्यक म्हणून आला होता, को पायलट. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आता पायलट फर्स्ट म्हटलं, एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि आता चंद्रावर पाय टाकायचा आहे. पण पाय टाकण्यापूर्वीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणानं मला खेचूनच घेतलं तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणाने मी कुठं भरकटलो तर, विचारांचा गोंधळ. तेवढ्यात स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग झपदिशी पुढे झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला. जगात कीर्तिमान झाला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस नील आर्मस्ट्रॉंग. प्रत्यक्षात कीर्ती गुणाची होणार होती, एडविन सी अल्डारिनची. बसला विचार करत, काय करू. पटकन निर्णय घ्या. हे बघा, निर्णय चुकला तर काय होईल, अनुभव येईल, आणि बरोबर आला तर यश येईल. म्हणजे आपण तोट्यात कुणी कटूनच नाही ना. मग निर्णय घ्यायला उशीर का करता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी कोण होतात, योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. त्यामुळे काही निर्णय घ्या, पण निर्णय घ्या, कारण निर्णय घेतल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही. प्रत्यक्ष कृतीला तुम्ही पाऊलच उचलत नाही, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. आता निर्णय पण झाला, आता कृती. काय काय लोकांची तरी सुरुवात होत नाही. कर ना, हो. अरे ठरलंय ना आता, हो. मग कर ना सुरुवात. अहो परवा एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता, वेळ रात्रीची. जाता जाता मला दिसलं, म्हटलं काय उभा आहे, नाही डोंगरावर जायचं आहे. म्हटलं मग जा ना, अंधार आहे. म्हटलं ठीक आहे, माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला, आता जा. आणि मी आलो निघून. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो तरी सद्ग्रस्त तिथंच. मी म्हटलं आला जाऊन, नाही गेलोच नाही. का, अंधार केवढा होता. अरे मग तुला कंदील दिला होता की, हो दिला होता ना, पण त्याचा प्रकाश फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं होतं. अरे सद्ग्रस्ता, चालायला सुरुवात तर कर, कंदिलाचा प्रकाश आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल. आम्ही काय करतो, विचारच इतका करतो, मग एवढाच. अरे तू सुरुवात तर कर ना, अडचण काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी पूर्ण समर्पणानं, पूर्ण एकाग्रतेनं ज्यावेळी एखादी कृती करायला जाता, त्यावेळी सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मदत घेऊन उभा असते. कर्तृत्ववंतांच्या मागच नशीब उभं असतं. तुम्ही कायम लक्षात ठेवा. आमची बोलता बोलताची भाषा काय, ते नशीबवान आहे. अरे नशीबवान कुठला, कर्तृत्ववान आहे.
सुरुवात केली, कृती करायला सुरुवात केली म्हणून यश मिळालं. आणि आपण आपल्या नशिबातच नव्हतं. तू बस ना घरात, अरे हालचाल करणं, कृती करणं, आपोआप नशीब बरोबर येत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ती महत्वाची आहे. आम्ही कारण सांगत बसतो, असं तसं तसं असं, मग पावलापुरताच प्रकाश आहे, मग आमची परिस्थितीच नव्हती. तू गप रे. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात. काही नाही, तुम्ही सुरुवात करा, परिस्थिती सोबत येते तुमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, शस्त्र होती, तोफा होत्या, हत्ती होते, घोड काही नव्हतं हो. पण स्वराज्याचा श्री गणेशा केला. रायरेश्वरावर जाऊन पहिली शपथ घेतली, केली सुरुवात, निर्णय घेतला, कृतीला आरंभ. 1645 साली पहिला राजगड जिंकला, बेवसाऊ होता, ताब्यात घेतला, सुरुवात केली, कृतीला प्रत्यक्ष सुरुवात. 1646 ला तोरणा घेतला आणि तोरणा घेतल्यानंतर याच तोरण्यावर बिनी दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे आणि त्या कोठी दरवाजाच्या मागे तटबंदीच्या डाव्या बाजूला महाराजांना 7 सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे सापडले. काही नव्हतं महाराजांकडे. महाराज असं म्हणणं आहे, बघूया कोणतर दिलं हंडे बिंडे तर करू सुरुवात. हंडे यायचे नाही वाट बघत बसले महाराज. आधी कृतीला सुरुवात केली. माझं काय आहे काय नाही देणं घेणं नाही, माझं ठरलंय ना, मला करायचंय बस. नियती तुमच्या पाठीशी उभा आहे. जगदंबा उभा राहिली महाराजांच्या पाठीशी. राजगड घेतला, बांधायचा होता, पैसे नव्हते. तोरण्यावर 7 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे महाराजांना सापडले. स्वातंत्र्य देवता आली ना आशीर्वाद द्यायला. त्या मोहरांनीच महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं. महाराष्ट्राची पहिली राजधानी तयार झाली. मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र झाला महाराजांचा. मोगल अफाट बलाढ्य. हा नुसतं महसूल औरंगजेबाचा त्या काळात 230 कोटी रुपये होता, नुसता महसूल. आणि महाराजांचं राज्य अजून 1 कोटी सुद्धा महसूल झाला नव्हता. अशा बलाढ्य मोगलांशी लढायचं आहे. अफाट संपत्ती, बळ सगळं लागणार होतं महाराजांकडे नव्हतं. पण महाराजांनी 1670 साली प्रबळगड जिंकला आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज प्रबळगडाची पाहणी करायला प्रबळगडावर आले. महाराज पालखीत बसलेले, प्रबळगड पाहत पाहत निघालेले. त्याच वेळी महाराजांचा शेला पालखीच्या बाहेर लोंबकळत होता. एका मार्गावरनं जाता जाता अचानक महाराजांच्या शेल्याचं टोक प्रबळगडाच्या त्या तटबंदीच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं. आपला शेला बोरीच्या काट्यात अडकलेला महाराजांनी बघितला आणि महाराजांनी सांगितलं, थांबवा, पालखी थांबवा. हे बोरीचे झाड काहीतरी सांगते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी संदेश देते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते ना, काहीतरी आहे. खाना, इथं खाना. महाराजांनी आज्ञा दिली. माणसं त्या बोरीच्या झाडाजवळ खाणायला लागली. 5 फूट खाली गेली आणि खाली दगडी भिंत लागली. उकरा उकरा. महाराजांनी ती दगडी भिंतही काढायला लावली. 23 घागरी आणि 4 कडया एवढं धान्य महाराजांना त्या प्रबळगडावर मिळालं. 23 घागरी. त्यावेळी सोनं होतं 20 रुपये तोळा. म्हणजे आजची जर किंमत काढली तर तब्बल 500 कोटी रुपये महाराजांना त्या तिथे मिळाले. त्याच्यातून मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र झाला. अडचणी नाहीत येत. तुम्ही जर चांगलं काम करत असाल, तुम्ही जर योग्य कृत्य करत असाल तर सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. त्यामुळे काय होईल विचार करूच नका. परिस्थिती जर माणसाला घडवत असती तर रस्त्याच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते. आणि कोलंबिया विद्यापीठाच्या त्या प्रवेशद्वारावर शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांची नोंद झाली नसती. काय होतं त्यांच्याकडे? गणिताचा तास चालू होता. शिक्षकाने विचारलं, हे गणित कोण सोडवताय का? आणि तो छोटा भीमराव उभा राहिला, मी सोडवतो. सर म्हणले, ये समोर, फळ्यावर सोडवून दाखव. तो छोटा भीमराव फळ्यावर गणित सोडवायला पुढे यायला निघाला. तसा वर्गातल्या सगळ्या पोरांनी गलबल केला, नाही 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 गुरुजी, त्याला सांगू नका, त्याला सांगू नका. गुरुजी म्हणले, का? तशी पोरं म्हणाली, गुरुजी तो भीमराव फळ्याला हात लावेल, फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत,
त्याच्या स्पर्शाने आमचे डबे बाटतील, आम्हाला जेवता नाही येणार. त्या शिक्षकाने सांगितलं, भीमराव नको येऊस. ही सामाजिक परिस्थिती होती त्यावेळी. काय सोसलं असेल त्या इवल्याशा जीवानं, किती अपमान सहन केला असेल. थांबले. माझा अपमान झाला, आजपासून मी शाळेत जाणार नाही. नाही हो, नाही. यातून त्याने ठरवलं घडणार, स्वतःचं विश्व घडवणार. काही लोक कारण सांगतात, नाही माझी खूप इच्छा होती शिकायची, पण आम्ही गरीब आहे ना. अरे काय सांगतो, गरीब आहे ना. उत्तम, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाहीतर तू आधी श्रीमंत असतात तर तुला काय करायची गरज आहे का? गरीब आहेस ना, श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे. नाही, त्याला जरा डोकं कमीच आहे. उत्तम, विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तुमच्या कमतरतेला तुमची बलस्थानं बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर तुम्ही यश काबीज करा. हे आमच्या पोरांना सांगितलं पाहिजे. आम्ही हे सांगा ना. काही परिस्थिती काय नसतं. तुझी इच्छा आहे ना, चाल. फक्त एक करा, आपल्या पोरांमध्ये मोठं व्हायची भूक प्रज्वलित करा. आम्ही काय करतो, पोरांच्या पाठीवर पैशाच्या ठेवी ठेवतो, त्यापेक्षा संस्कारांच्या ठेवी ठेवा. पोरं आपोआप घडतील. प्रत्येक पालकाचं झालंय काय, माझ्या सहित आमची एकच इच्छा. नाही, माझी खूप इच्छा होती सायकलवरनं कॉलेजला जावं, पण त्यावेळी परिस्थिती नव्हती. पण आता माझ्या पोराला मी नवी खट्ट सायकल घेऊन दिली आहे. प्रत्येक बापाला वाटतं जे आपल्याला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळावं. प्रत्येक आईला वाटतं मला जे करता आलं नाही ते माझ्या मुलीनं करावं. आम्ही त्यांना कुठलीच तोशिष लागू देत नाही, आणि तोशिषच लागत नाही. त्यामुळे काहीतरी बनावं, काहीतरी करावं, काहीतरी घडवावं याची त्यांना गरजच वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जी माणसं घडली ती कशी घडली? संकटातनं घडलीत ती, अपघातातनं घडलीत ती, परिस्थितीतनं घडलीत ती. आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे काही करायची आवश्यकताच नाही. ही आमची अडचण आहे. पोरगा सहज म्हणतो, पप्पा म्हणलेत चिटकवतो माझ्या जागेवर. गरजच नाही ना. मग आपली आहे का परिस्थिती अशी? आम्ही क्षमता मारून टाकल्यात आमच्या पोरांच्या, कष्ट करायच्या, अभ्यास करायच्या मारून टाकल्यात. पूर्वी असं म्हणायचंय, एखाद्या श्रीमंत घरात मूल जन्माला आलं की तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. आता म्हणतात हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय. पूर्वी पोरग दंगा करायला लागलं, काम करू देईना की आई त्याच्या तोंडात दुधाची बाटली ठेवायची आणि कामाला जायची. आता अर्धा तास पोरग नाही त्रास द्यायचं. आता पोरग त्रास द्यायला लागलं की आई लगेच मोबाईल देते, घे बाळा. आता पोराच्या हातात फक्त मोबाईल काढून दाखवा, काय थैथैट करते बघा. पोराला माहिती होतं मोबाईलचं, सवय कुणी लावली? आम्हाला आमचं काम करायचंय. एखाद्याला सहज प्रश्न विचारा, बारसक किती? तो डोकं लावतच नाही, तो पहिला मोबाईल काढतो आणि कॅल्क्युलेटर काढतो. कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू झाली आमची. कशी क्षमता विकसित होणार आहे, कसं तयार होणार आहे ते सगळं अडचण आहे सगळ्यात आमची. एका मुलाला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हटलं मी काय चुकीचं विचारलं? अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? तो म्हटला 100 मीटर म्हणजे किती? मग माझ्या लक्षात आलं काय यायचं ते. मग त्याला विचारलं, काय खेळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, फुटबॉल खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून ते तिथपर्यंतचं अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? तो 2 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? करतो प्रयत्न. आता ह्यात कसला प्रयत्न? तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर पळायचं आहे, पळशील का? पळतो. बरं मला सांग, हे 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं परत अंतर बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो म्हणला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचं आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं 100 मीटरचं रेकॉर्ड 9.58 सेकंद आहे.
हुसेन बोल्टचं ऑलिम्पिक मध्ये म्हणजे 10 सेकंदात तो 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, 30 सेकंद म्हण का 5 मिनिटं. माझं मला माहिती आहे ना. अरे सांग ना, किती सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. 7 सेकंदात. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 10 सेकंद लागतात ऑलिम्पिक मध्ये, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे आपल्यात 7 सेकंदात 100 मीटर पार करायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट आपल्याला अडवायला येत नाहीत, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडथळे आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचा परिपूर्ण विकास होतच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उत्तम बनायचं असेल समुद्र उदाणलेलाच हवा, लाटावर लाटा कोसळायलाच हव्यात, तरच तुम्ही घडू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमची अडचण काय झाली? मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. मग काय अडचण आहे? 12वीचा पेपर चालू असताना त्यांनी टीव्ही बघितला तर? सवय कुणी लावली? मुलं अनुकरण प्रिय असतात. ते आपलंच शिकतात, आपल्याकडेच बघतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कसं वळण लावतो, कशी सवय लावतो, त्याच्यावर ते अवलंबून आहे. 10वीची परीक्षा आहे तालुक्याच्या ठिकाणी. रामजी बाबांनी भीमरावांना सांगितलं, सगळे जाऊन काय तालुक्याला राहणं शक्य नाही, मी तुमच्या बरोबर येतो, तुम्ही अभ्यास करा, मी तुमचा स्वयंपाक बनवत जाईन. आणि वडिलांना घेऊन भीमराव आंबेडकर तालुक्याच्या ठिकाणी आले. ते अभ्यास करायचे, वडील स्वयंपाक करायचे. एके दिवशी भीमराव परीक्षेच्या दिवशी पेपर द्यायला गेले. दुपारी पेपर देऊन माघारी आले. वडील म्हटले, आता तुम्ही जेवून घ्या ना, अभ्यासाला बसा. वडिलांनी ताट केलं, भीमरावांच्या पुढे ठेवलं. भीमराव जेवायला लागले. जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? तसे रामजी बाबा म्हणाले, नाही, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमरावांनी जेवण उरकलं, अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी पेपरला गेले, पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवता जेवता वडिलांना विचारलं, तुम्ही नाही जेवत? वडील म्हटले, नाही, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. रोज पेपर देऊन आल्यावर जेवता जेवता भीमराव विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा सांगायचे, तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुमचं होऊ द्या. 5-6 दिवस चालू राहिलं. एके दिवशी पेपर देऊन आले, भीमराव जेवायला बसले. वडिलांनी ताट पुढे ठेवलं. जेवता जेवता भीमरावाने विचारलं, बाबा तुम्ही? नाही नाही, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण जेवता जेवता अचानक भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही. मग आपलं जेवण झाल्यावर बाबा खातात काय? मी रोज 5-6 दिवस त्यांना विचारतोय, बाबा तुमचं जेवण? आणि ते मला सांगतात की तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर ते खातात काय, जेवतात काय? भीमरावांनी वडिलांना विचारलं, बाबा मी रोज विचारतोय आणि रोज तुम्ही सांगताय माझं झाल्यावर जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, बाबा तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे ज्ञान संपन्न व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते ज्ञान बघून माझं पोट भरेल. माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक ज्ञानानं भागेल. काय पोराच्यात भूक निर्माण केली रामजी बाबांनी? तुम्हाला वाटतंय ना मी जेवावं, तुम्हाला वाटतंय ना माझं पोट भरावं? माझं पोट अन्नाने नाही, माझं पोट तुमच्या ज्ञानाने भरेल. माझ्यासाठी अन्न नको, माझ्यासाठी ज्ञान मिळवा, मोठे व्हा. आमच्या मुलांच्यात आम्ही कुठली भूक पेरतो, आम्ही कुठलं ध्येय पेरतो, काय सांगतो त्याला आम्ही? मी वारंवार सांगतो, मुलांना अभ्यास करा कधीच सांगू नका, कारण ती तुमचं ऐकतच नाहीत आणि ऐकणारी नाहीत. आणि तुम्ही सांगून ते जर अभ्यासाला बसले तर त्यात काय अर्थही नाही.
त्याला स्वतःला वाटलं पाहिजे आपण अभ्यास करावा. अभ्यास कर असं सांगण्यापेक्षा अभ्यास का करावा हे त्याला एकदा सांगा. त्याची भूक जागृत कुठली करा, का करायचं आहे. कधीतरी त्याला झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांची भेट घालून द्या. कपडे न घातलेली नागडी उघडी पोरं 4 घरं मागून तुकडा तुकडा गोळा करून ज्यावेळी पोट भरतात ना, ते दाखवा त्याला. त्याला सांगा ही का असं आहे. ह्यांचे वडील शिकले नव्हते, याचे आजोबा शिकले नव्हते, ही सुद्धा पोरं शाळेत जात नाहीत, ही आयुष्यभर अशीच भिका मागत राहणार आणि उघडी नागडी चोऱ्या करत हिंडणार. आणि एखादा उंची महाल सुद्धा त्याला दाखवा ज्यांनी स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर स्वतःची प्रगती केली आहे. आणि त्याला सांगा हा शिकला आणि मग हे वैभव त्यांनी कमावलं. तुला काय व्हायचं आहे, या वैभवाचा मानकरी का झोपडीतला भिकारी. आम्ही फार बोलायची गरज नसते, आम्ही फार सांगायची गरज नसते. पोरं जाणून घेतात, कळतं त्यांना. हे परिस्थितीचं दर्शन आम्ही त्यांना घडवायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. आम्ही काय करतो, आम्ही पोरांना माहिती देतो, आम्ही शिक्षण देतो, उपयोग नाही. त्याला अनुभव घेऊ द्या. अनुभवाशिवाय तो घडणारच नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एखाद्यानं प्रगती केली, प्रचंड यश मिळवलं की आम्ही काय म्हणतो, त्यांनी गरुड झेप घेतली. गरुड झेपच का? असं गरुडाच्या झेपेत काय सामर्थ्य आहे? गरुड घडतो तरी कसा? तुम्हाला माहिती आहे, गरुडाची आई ज्या क्षणी आपल्या पिलाला जन्म देते, त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या नुकत्याच जन्माला आलेल्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी मारते. अगदी उंच 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 जाते, अफाट उंचीवर जाते. नुकताच जन्माला आलेला पिलो आहे. वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ म्हणजे काय माहित नाही, श्वास कसा घ्यावा कळत नाही, सृष्टीचं माहिती नाही, काय नाही. आईनं जवळ घ्यावं, शिकवावं, सांगावं, आवरावं, सावरावं. तर ही आई जन्मल्या पिलाला पंजात पकडते आणि उंच आसमानात घेऊन जाते, अगदी उंच आणि अफाट उंचीवर गेल्यावर ही आई आपल्या पंजातल्या पिलाला सरळ खाली सोडून देते आणि सन 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 करत ते पिलू वेगानं खाली येतं. त्याला काही कळत नाही. ते अर्थ हाक मारतं, याई 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 ये ना, याई पकड ना, याई उचल ना, याई आधार दे ना, याई. आई फक्त घिरट्या घालत राहते वर. पिलू वाऱ्याच्या वेगाने सन 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 खाली येत असत. ते अर्थ साथ घालत, आई ये ना, आई पकड ना, आई सावर ना, आई घे ना जवळ. ती ऐकत नाही, ती फक्त घिरट्या घालते. पिलू एकदा खाली बघतं, आता खाली जमीन आपटणार आणि कपाळ मोक्ष होणार, संपणार. ते परत एकदा अर्थ हाक मारतं, आई ये ना, आई. आई फक्त घिरट्या घालते आणि एका क्षणी त्या पिलाला कळून चुकतं, आई येत नाही. आणि नुकतंच जन्माला आलेलं ते पिलू मग स्वतःची सगळी शक्ती एकवटतं, सगळं सामर्थ्य एकत्रित करतं, स्वतःचे पंख असते असते बाहेर काढायचा प्रयत्न करतं. त्या पंखामध्ये जीव भरतं, वाऱ्यावर ते पंख स्वार करतं. परत एकदा सगळी शक्ती एकवटतं, पंख फरकायला सुरुवात करतं आणि अचानक सगळी शक्ती एकवटून गर्दिशी गिरकी घेतं आणि आसमानात भरारी मारतं. आईकडे बघत सांगतं, आई जमलं ग. गरुड झेप कुणाच्या जीवावर मारता येत नाही. गरुड झेप स्वतःच्या जीवावर मारलेली झेप, त्याला गरुड झेप म्हणतात. यानं त्यानं नाही, त्याला गरुड झेप नाही म्हणत. शून्य होता तो, शून्यातनं विश्व उभारलं म्हणून गरुड झेप. आई सोडून देते, जा तुझा तू लढ, तुझा तू भेड, तुझा तू संकटांना वादळांना सामोरं जा. जा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सृष्टीचा नियम आहे. जो फिट आहे तो टिकेल आणि जो फिट नाही त्याला जगायचाही अधिकार नाही, अजिबात नाही. आमची पोरं फिट बनवायची असतील ना, वादळ वाऱ्याशी झुंजायला शिकू द्या त्यांना, संकटांच्या लाटाशी खेळू द्या त्यांना, पडू द्या, ढासळू द्या, रक्त येऊ द्या, होऊ द्या वेदना. त्यातून त्याला दुःख कळेल आणि दुःख नको म्हणून सुख मिळवायच्या पाठीशी तो धावेल. कायम लक्षात घ्या, नापास व्हायची भीती असते म्हणून पास होण्यात आनंद वाटतो. नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दालाही अर्थ नाही.
अपयश अडचणीचं आहे म्हणून प्रत्येकाला यश हवं असतं. आमच्या पोरांना अपयश सुद्धा एकदा भोगू द्या, त्याशिवाय त्याला यशाची किंमत कळायची नाही. हे आलं पाहिजे. हे अनुभव, हे टक्के टोनपेत्यानं बघितले पाहिजेत, सांगितले पाहिजेत. त्याला सांगा, आम्ही जगतोय ते आमचं आयुष्य आहे. आमच्या आयुष्यात तुला घडवणं हे आमचं कर्तव्य आहे, पण स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणं हे तुझं कर्तव्य आहे. आम्ही तुला सांगू शकतो, पण तुझ्या वतीनं आम्ही अभ्यास नाही करू शकत. तो त्यालाच करायचा आहे. आमचा मुला दिवस रात्र खोलीत कोंडून घेतो. काय अभ्यास चाललाय? कसला चाललाय? काय करतोय? तुम्हाला खूप वाटतं. मी असे पालक बघितलेत, गोंजाळ साहेब, 12वीची परीक्षा आली पोराची की बाप 2-2 महिने रजा काढतो. आई त्याला घेऊन परीक्षा हॉलकडे जाते. इतकं बघितलंय आम्ही. काळजी कुणाला? पालकांना. ही तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो घडेल. ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. एक 4थीतला मुलगा होता. शाळेत भाषण स्पर्धा होत्या. वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला. बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खी 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 हसायला लागला. त्याची खिल्ली उडवायला लागला. भाषण करणारा पोरगा तोतरा होता, चोचरा बोलत होता. त्याचे ते चोचरे तोतरे बोल ऐकले आणि सगळे वर्गातले पोरं खळून हसायला लागली. त्या पोराला प्रचंड मोठा अपमान वाटला. गलबलून आला, डोळ्यातनं खळदिशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असतं की आपण तोतरे आहे, चोचरे आहे, जन्माच्यात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलू शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली. झाला ना अपमान. आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही. हे नैसर्गिक होतं हा विचार करणं. पण या मुलानं मात्र वेगळा विचार केला. तो काय म्हणाला मुलगा माहितीये? जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील. हा बदल मी घडवून आणेन. ठरवलं त्यानं. आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रयत्न सुरू केला. काय अडचण आहे? तोत्रे आहे, जन्मजात व्यंग आहे, ठीक आहे. त्यानं माहिती घेतली. दूर माळ रणावर जायचा, दोन्ही गालात आत गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा सराव करायचा. गारगोट्या बोलताना गालाला घासायच्या, रक्त ओघळायचं, जिभेला टोचायचं, जिभेला फोड यायचे. 1-2 नाही, अखंड 6 महिने तोंडात गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलत होता. रक्ताळलेलं तोंड, पण गारगोट्या तोंडात असल्यामुळे जिभेला वळण मिळालं. आणि 6 महिन्यानंतर आस्ते आस्ते त्याचा तोतरेपणा गेला. स्पष्ट स्पष्ट उच्चार यायला लागले. वर्ष घालवली त्यांनी. 1 वर्षानंतर आता तो स्पष्ट बोलत होता. नंतर त्याने विचार केला, पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत, त्यासाठी श्वास टिकायला हवा, त्यासाठी दम टिकायला हवा, छातीचा भाता मजबूत हवा. काय करावं लागेल? माहिती घेतली आणि त्याला कुणीतरी सांगितलं, रोज डोंगरावर पळत जायचं आणि डोंगरावरनं खाली पळत उतरायचं. छाती भक्कम होते, मजबूत होते, भाता बलदंड होतो, श्वास टिकतो, दम टिकतो, पल्लेदार वाक्य फेकता येतात. वर्षभरानंतर त्यांनी पल्लेदार वाक्यांसाठी सराव चालू केला. पळत पळत जायचा, सरळ डोंगर पळत पळत चढायचा आणि डोंगरावरनं खाली उतरायचा. अखंड 6 महिने तो डोंगर चढत उतरत होता. या प्रचंड व्यायामानं छातीचा भाता मजबूत झाला, श्वास दम टिकू लागला. आता पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. आता उच्चार स्पष्ट झाले, पल्लेदार वाक्य फेकता यायला लागली. बोलणं जमलं, पण काय बोलायचंय? ज्ञान हवं. यांनी एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड आणले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता उत्तम बोलता येतंय ना, माझं बोलणं सुद्धा वैचारिक प्रभावी झालं पाहिजे. अभ्यास चालू केला. पण वय असं होतं की एका जागी बसायचाच नाही, तो फार वेळ टिकायचाच नाही. अर्धा तास वाचत बसला की त्याला वाटायचं उठावून बाहेर फिरून यावं. मग तो अर्ध्या तासानंतर उठायचा, बाहेर फिरायचा, मित्र आले असतील त्यात रमायचा, परत तासभर वेळ जायचा, परत यायचा, उगाच वेळ घालवला, परत येऊन बसायचा, परत अर्धा पाऊण तास अभ्यास झाला की परत वाटायचं जावं बाहेर,
त्याच्या लक्षात आलं असा अभ्यास नाही होणार आपला, असा अभ्यासच होणार नाही. हे सारखं बाहेर जाणं, जागेवर उठणं नाही, अभ्यास होणार नाही. विचार केला काय करता येईल. तो सरळ उठला, एका सलून मध्ये गेला आणि सलून मधल्या नाभिकाला त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. नाभिक म्हटलं अर्धे? हो, अर्धच टक्कल कर. नाभिकानं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. आता अर्ध्या डोक्यावर केस होते, अर्ध्या डोक्यावर टक्कल होतं. त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला, स्वतःला स्वतःकडे पाहावे ना. तो घरी आला. आता बरं झालं, आता माझं बाहेर जाणं आपोआप बंद. अशा अवतारात काय आपण बाहेर जाऊ शकत नाही. आता बाहेर जाणं बंद झालं. परत अभ्यासाला बसला. आता बाहेर जायचा विषय नव्हता. तास, 2 तास, 3 तास अखंड अभ्यासाला बसायचा. आणि 3-3 तास बसला की मग त्याला डुलकी यायची, झोप यायची. तो म्हणला नाही, झोप येऊन चालणार नाही, डुलकी येऊन चालणार नाही. अभ्यास झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे, उदंड झाला पाहिजे, पण डुलकी यायचीच. शेवटी विचार केला, परत सलून मध्ये गेला. नाभिकाला म्हणाला, सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेव, फक्त शेंडी ठेव. नाभिकानं सांगितल्यासारखं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढले, फक्त शेंडी ठेवली. घरी आला. जिथं अभ्यासाला बसायचा तिथं भिंतीला मागं खुंटी होती. त्या खुंटीला त्याने एक रस्सी बांधली आणि रस्सीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधून घेतलं आणि बसला अभ्यासाला. आता डुलकी आली की मान पुढं व्हायची आणि रस्सी ताणली जायची, शेंडीला ताण बसायचा, प्रचंड वेदना व्हायच्या, झोपच उडायची. आता येऊ दे झोप, आता काय नाही होत. बसला, अखंड अभ्यास करत बसला. प्रचंड ज्ञानवंत झाला, विचारवंत बनला. तो डेमोस्टेनिस जगातला पहिला वक्ता म्हणून जगप्रसिद्ध झाला. कुणी सांगितलेलं त्याला? आईनं सांगितलेलं? वडिलांनी सांगितलेलं? नाही. त्याच्या अडचणी त्यांनी सोडवल्या. मला बाहेर जावंसं वाटतंय, बंद करायचंय, अर्धे केस कापून आला. मला झोप येते, शेंडी ठेवून आला. हे तुम्ही सांगून नाही, हे त्याला वाटलं पाहिजे. हे आपल्या मुलानं स्वतः केलं पाहिजे. मग 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 घडता येतं, मग घडवता येतं, हवं ते बनवता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला वाटू द्या, त्याला वाटू द्या काय करायचंय ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांचा समज, गैरसमज काय असेल ते, पण तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल. तुमच्याकडे एक गुण हवा, सातत्य, चिकाटी. तुमचा भ्रम आहे ना तुम्हाला बुद्धी नाही, नसू द्या. तुमचा भ्रम आहे ना तुमच्या शारीरिक क्षमता नाही, नसू द्या. फक्त एक गुण ठेवा, सातत्य, बस, दुसरं काही नाही. वज्रासारखा कठीण दगड, पण त्याच्यावर एकच पाण्याचा थेंब पडतो आणि तो एक पाण्याचा थेंब त्या वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा भेग पडतो. ताकद त्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. तो सतत 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 पडत राहतो. काही मुलं सांगतात, मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मी अभ्यास करतो पण माझी स्मरणशक्ती नाही. अभ्यास सतत 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 रंधा मार, सातत्य, सराव, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं होतच नाही, वाचलंय लक्षात राहत नाही, राहणारच. एकदा वाच, नाही राहिलं, दुसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, तिसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, चौथ्यांदा वाच, नाही राहिलं, 5व्यांदा वाच, 6व्यांदा लक्षात येईल, पाठ झालंय. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन, उगमाजवळ फक्त एक थेंब पडतो तिचा, दर 7 सेकंदांनी. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाचं 7 सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही. त्या एका थेंबातनं अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सातत्य खूप मोठं काम करतं. रोज 1 तास करा, काही अडचण नाही. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायची गरजही पडणार नाही, पण रोज 1 तास सातत्य, सराव, हे अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकदा ध्येय ठरलंय ना, मग तुम्ही हत्ती आहात, सिंह आहात का मुंगी आहात, फरक पडत नाही. तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही मुंगी, हत्ती, काही नाही उपयोग. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे.
सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मग कणभर मुंगीला जर आपलं ध्येय गाठणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? केवढा मेंदू दिलाय आपल्याला. एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा, चुकून दिसणार नाही. शिस्त तिच्याकडनं शिकावी. डोळे नाहीत हो, आंधळे असतात मुंग्या. मुंग्यांना डोळे नाहीत, दृष्टीही नाही ती, पण रांग चुकत नाही तिची. आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर, त्याशिवाय दिसणारच नाही. नाहीतर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास. चष्मा नव्हता म्हणून थांबलंय. काय कारण आहेत आमची? नाही, दीपक सर शिकवतात उत्तम, पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो. उपयोग काय? मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत, रांग कशी धरू? नाही हो. अखंड काम करत असते. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला मुंगी 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. मग पोरं म्हणतात एवढं काम करायचं वय, मरायचंय का? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी येतो? काम साठलं की. काम कधी साठतं? काम रेंगाळत ठेवलं की. काम कधी रेंगाळतं? वेळेत नाही केलं की. वेळेत कधी नाही करत? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय करायचं ते ठरलंच नसलं की. कधी ठरत नाही. स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात? स्वतःची ओळख नसली की. उपयोग काय? ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, कामानं जर माणसं मरत असती तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मरायला पाहिजेत. अखंड काम करतात. मुंग्या किती जगतात माहितीये? मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाचं असतं? काही मुंग्यांच्या प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं सतत कामात असतात ती दीर्घायुषी असतात, आणि जी माणसं आराम करत निवांत जगतात ती अल्पायुच ठरतात. हे सगळ्यात लक्षात घ्या. तुमचं हृदय अविरत काम करत असतं, ते कधीतरी थांबलंय का सांगा? मग त्याला काय अडचण नाही, तुम्हाला काय आहे? ते थांबलं की आपलं सगळंच थांबतंय. आपण झोपलो तरी ते चालूच आहे ना. अडचण काय आहे? आमच्या पोरांना सांगा, कर, अखंड काम कर, प्रचंड काम कर, उदंड काम कर. जर काय व्हायचंय तर त्याला पक्क सांगा. कितवीत आहेस? 10वीत? 11वी 12वी 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास कर, म्हणजे तुला आयुष्यभर राजासारखं जगता येईल. आणि ही 2 वर्ष 11वी 12वी तू जर राजासारखी जगलास तर आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. काय करायचं आहे? आत्ता 2 वर्ष काम करायचंय, आयुष्यभर राजासारखं जगायचंय, का आत्ता 2 वर्ष राजासारखं जगायचं आणि आयुष्यभर काम करायचंय? तू ठरव. सांगा त्याला. हवं ते घडवता येत, हवं तसं घडवता येत. आमच्या पोराच्या डोक्यात हे भिनवा, पहिलं भिनवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सगळे पालक आहात म्हणून सांगतो, आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. ह्या 2 आईंच्या कुशीतच मूल घडत असतं. आमची अडचण काय झाली मगाशी दीपकजी मला म्हणत होते, हल्ली पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न विचारायला त्याने अभ्यास तर केला पाहिजे. काय काय पोरं अभ्यास करतात तर त्यांना प्रश्नच पडत नाहीत, इतके ते विद्वान असतात. सब सॉल्व आता है. तुम्हाला एक माहिती आहे आमची अडचण काय झाली? दोष पोरांचा नाही सर. 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं आणि आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आमच्या या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारण्याचा विषयच येत नाही, स्वतःच्या बुद्धीचा वापरच नाही. जिज्ञासा संपली आमची. जिज्ञासाच अस्तित्वात नाही आमच्यात. आमच्या सगळ्यात मोठ्या अडचणीचं कारण आहे. सगळ्यात म्हणजे मी फिजिक्स शिकवतो. मी काय शिकवतो फिजिक्स मध्ये? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, फोनराउज लॉ,
पाटील्स फॉर्म्युला, गुंजाळ्स रूल, असं का नाही हो? किती वर्ष तेच फिजिक्स शिकवतोय. मला प्रश्न पडतो, आम्ही का नाही शिकवत पाटील्स लॉ, गुंजाळ्स फॉर्म्युला, व्हॉन राऊल्स रूल? का नाही? आम्हाला प्रश्नच पडत नाहीत, कारण आमच्या जिज्ञासाच नाही. मग प्रश्न नाही म्हणल्या उत्तर शोधायचा विषय नाही, म्हणजे संशोधनच नाही. कसले शोध लावणार आम्ही? मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला होता. ते मग त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडतंय, आणि त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध तरी लागला. आपल्यातला एखादा बसला असता तर बघा ना, म्हणजे आपल्यातला एखादा सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला असता आणि सफरचंद खाली पडलं, काय प्रश्न पडेल त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, ते अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच की सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यांनी विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो? काय व्याप कमी आहेत का माग? संपला ना आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. संपलं हो, जिज्ञासाच संपली. आमची अडचण आहे, आमची मुलं घरात आपल्याला किती प्रश्न विचारतात. घरात प्रश्न विचारत असतील तर ती वर्गात येऊन शिक्षकांना सुद्धा विचारणार. एक पहिली गोष्ट, आम्ही त्याची जिज्ञासा जिवंत ठेवली पाहिजे, प्रश्न पडू दिले पाहिजेत त्याला. हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. एडिसन, तुम्हाला माहिती आहे, बहिरा होता, ऐकूच येत नव्हतं त्याला, ऐकूच येत नव्हतं, त्यामुळे ग्रहण करायची शक्तीच नाही. त्यामुळे बुद्धी सुद्धा अगदी थोडी मतिमंद असल्यासारखी. पण त्या एडिसनच्या आईला वाटायचं आपल्या मुलानं शिकलं पाहिजे, आपल्या मुलानं मोठं झालं पाहिजे. आणि या एडिसनच्या आईनं एडिसनला शाळेत टाकलं, शिक मोठा हो. एडिसन रोज शाळेत जायला लागला. त्याचे शिक्षक शिकवायचे, पण त्याला ऐकूच येत नसल्यामुळे ते काय शिकवतायत, काय चाललंय, विषयच नसायचा. 10-12 दिवस झाले असतील. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. घरी आल्या आल्या आईनं दार उघडलं. आईनं विचारलं, कसा होता दिवस आजचा शाळेचा? एडिसन म्हटला, खूप छान. आणि एडिसननं